हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल दर्शना ब्लॉग्स. कसे आहात सगळे? आय होप तुम्ही सगळे छान मस्त आणि मजेत असणार आहात. आम्ही पण खूप मस्त मजेत आहोत आणि आम्ही आलो आहोत अलिबागला, कारण शेरविलच्या सुट्ट्या चालू आहेत, समर वेकेशन चालू आहेत. एक 8-10 दिवस झाले त्याला सुट्ट्या लागून. सो म्हटलं कुठे जाऊया. सो जवळचं आणि त्याला बीच, हे मातीत खेळायला, सँडमध्ये खेळायला खूप आवडतं. सो आम्ही अलिबाग चूज केलं. तर आम्ही अलिबागला आलो. ऍक्च्युली पार्टी लागला होता की सँडमध्ये खेळायचं आणि पुण्यापासून जवळ असं बीच जायचं तर दिवे आगार, हरिहरेश्वर, दिवे आगार आणि अलिबाग होतं. तर आम्ही अलिबाग याला म्हटलं एक्सप्लोर करूया. आता अलिबागला आम्ही आलो आहोत आणि आम्ही आलो आहोत ब्लू कोस्ट बीच रिसॉर्टला. हे नागाव बीचच्या अगदी लागूनच आहे. इनफॅक्ट बीच पाठीमागेच आहे आणि एकदम मस्त आहे हॉटेल. रिसॉर्ट आम्ही हे बुक केलं होतं ऑनलाईनच. ऑनलाईन बुकिंगची मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये डिटेल्स देईनच. आणि इथे कॉटेजेस आहेत बेसिकली त्यांचे, असे छोटे छोटे. पाठी बघू शकता, आमचं कॉटेज आहे. तर शर्विल पण आहे बघा. तो ऍक्च्युली गेला होता, म्हणतो फील करायचंय मला. सो केक घेतला छोटा आणि बाहेर चेअर ठेवला, तुम्हाला दिसत असेल आमच्या टेंटच्या इथे यावाल्या. त्याच्यावर बसला आणि केक खाऊन आला. एवढा खुश झाला रूम बघून. आणि तुम्ही तर बघितलं असेल, जे मी हे टाकले, ग्लिम्स टाकले. आल्या आल्या त्याने बघितलं बाथटब. तर तो म्हटलं इथे आंघोळ करायची आहे का आपल्याला. आम्ही आधी सांगितलं की त्यात पाणी नाहीये, पण शेवटी त्याला कळालं. आता आम्ही जेवण करतो आणि तो यासाठी खुश आहे कारण त्याचं फेवरेट डेस्टिनेशनला तो आलेला आहे. आम्ही खूप अगोदर अलिबागला आलो होतो, तो लहान होता आणि त्याला थोडंफार समजायला लागलं होतं. तर त्याला तीच मेमरी त्याच्या सबकॉन्शियस माइंड मध्ये आहे की अलिबागला काही नाही समजलं तरी अलिबाग समजतं. आणि आम्ही आलो होतो मागच्या वेळी कारने आलो नव्हतो अलिबागला, कारण आम्ही रोरो फेरीने गेलो होतो. त्याचा पण ब्लॉग आपल्या चॅनलवरती आहे. जर तुम्ही बघितला नसेल तर नक्की चेकआउट करा. खूप छान. त्याची पण मी लिंक डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला नक्की देईन. ती पण तो पण एक वेगळा एक्सपिरियन्स होता. येताना वन टाइमच आम्ही रोरो फेरीने गेलो होतो. पुण्याहून मुंबईला जावं लागतं, मुंबईहून ती फेरी जाते. सो तो ब्लॉग तुम्ही नक्की बघा, सगळ्या डिटेल्स त्याच्यामध्ये आहेत. आणि मग येताना आम्ही कारने आलो होतो. सो ते सुद्धा एक छान फिलिंग होतं. आणि आता पुन्हा एकदा कारने आलोय अलिबागला. सो आता जेवतो, जेवणात काय ते बघूया. आणि संध्याकाळी खूप प्लॅन्स आहेत. बीचवर जाऊन खेळायचंय आम्हाला, सँडमध्ये खेळायचंय. चला. आणि मस्त कॉटेजेस मिळाले, मस्त. तुम्हाला मी आधीही बोलले की आम्हाला कॉटेजेस म्हणजे असे टेंट जास्त आवडतात, जे असे गार्डन असेल शर्विला जास्त त्यासाठी बघावं लागत नाही किंवा असं पडण्याचे वगैरे चान्सेस नसतात. आणि मला टेंटपेक्षा ना मला आजूबाजूचा जो एरिया आहे ना नॅचरल आवडतो बेसिकली. कारण असं मला कुठे रिसॉर्ट म्हणजे स्विमिंग पूल, आता जसं आपण अलिबागला येतो बीच जवळ, तर बीच जवळ मला असं वाटत नाही की तुम्ही स्विमिंग पूलचं रिसॉर्ट बुक करावं, कारण बीच पण स्विमिंग पूल पण त्याला काय अर्थ नाही. एन्जॉय नाही करता. हा, तर मी असं रिसॉर्ट मला पाहिजे होतं जे प्रॉपर तुम्ही नॅचरल बीच तर ते एन्जॉय करू शकता, आजूबाजूचं नेचर एन्जॉय करू शकता. आता इथे एवढी त्यांनी नारळाची झाडं लावली आणि हेच मेन आहे ना, नारळाची झाडं. ते बघून एवढं छान वाटतं ना. काही नसेल तरी चालेल, पण ही झाडं त्यांची सावली. आल्या इनफॅक्ट आम्ही बॅडमिंटन पण खेळलो, बॉल खेळलो. ते शूट नाही केलं कारण एवढं एक्साइट झालो की कधी एकदा खेळतो. सो त्यांचे इंडोर गेम्स पण आहेत, बॅडमिंटन आहे, व्हॉलीबॉल आहे आणि क्रिकेटही खेळू शकता. पण आता हिला बॅडमिंटन आवडतं, मलाही बॅडमिंटन खेळायला खूप आवडतं. म्हटलं आपण ते खेळूया. तर मजा आली, म्हणजे मस्त आहे. आणि सावली खूप आहे. आता एवढ्या उन्हात आम्ही आलेलो आहोत, पण कुठेही तुम्हाला असं गरमी जाणवत नाहीये. इनफॅक्ट टेंटमध्ये एसी आहे, एसी टेंट आहेत, पण नॉर्मली पण नॅचरल असल्यामुळे खूप थंडगार आहे आजूबाजू. मी मग दाखवतो कसं आहे ते. हे टेंट्स आहेत सगळे लाईनीत. तर एक 6 की 7 टेंट्स आहेत टोटल त्यांचे. तर त्यांच्याकडे बुकिंग्स खूप फास्ट होऊन जातात आणि टेंट्स अवेलेबल नसतात. मला लकीली अवेलेबल होऊन गेला एक टेंट. हे तिकडे त्यांचं मेन ऑफिस आहे आणि रेस्टॉरंट आहे. नारळाची झाडं आहेत, म्हणजे उंच नारळाची झाडं, त्याच्यामध्ये त्यांनी प्रिमायसेस उभं केलेलं आहे. इथे पाठीमागे बीच आहे, हा पूर्ण बीच आहे. आणि हा प्रायव्हेट बीचला एंट्रन्स पण आहे, म्हणजे तुम्हाला असं जास्त गर्दी नको असेल बीचसाठी तर तुम्हाला प्रायव्हेट बीचचाही इकडनं एंट्रन्स आहे, त्यांचा एक्झिट एंट्रन्स इकडनंच आहे. नवीन काहीतरी गार्डन मध्ये किती उंच चेअर आहे, ते पण रात्री. तिथे तुम्ही रात्री जेवण करू शकतात किंवा काय खायचं असेल तर खाऊ शकतात. आता नको म्हटलं, आता तिथेच जेवूया, जेवण तिथे पाहिजे. आणि हे बघा स्विंग किती आहेत बघा, 1 2 3. तिकडे हे पण आहे. काय
स्विंग वर बसायचं. तिकडे हे पण आहे स्विंग तो वाला. चल जेवायला आलं जेवण. हे बघ टेबलवर ठेवलं. हो जेवण झालं. कसे टेस्ट खूप छान आहे. मी आता ऍक्च्युली चिकन आणि वडे घेतले, ते खूप छान आहेत. आता प्रॉन्स आले, त्याची टेस्ट मी केलेली नाही आहे, पण दिसायला खूप छान दिसत आहेत. इट लुक्स नाईस. त्याची टेस्ट करून तुम्हाला सांगतो, पण चिकन आणि वडे खूप भारी. शर्विलचं काय झालं? शर्विलची मस्ती चालू होतं का मांजरीला घाबरते खाली बस. असा होता आमचा टेंट आतमधून. आतमध्ये कापडच असतो, पण थोडासा चांगल्या क्वालिटीचा जाड कापड असतो. AC टेंट होता, त्याच्यामुळे आतमध्ये तुम्हाला गरमी अजिबात जाणवत नाही. आणि त्याला लॉक असतो, प्रॉपर एक चेन असते, त्याला लॉक असतं. हे होतं टॉयलेट बाथरूम. तर पाठी अटॅचच असतं, त्याला लागूनच असतं ते. आणि बाथटब होता, त्याला एक कमोड दिलं होतं टॉयलेटसाठी. सो पाठी त्यालाही चेन असते, म्हणजे एक रूमच आहे ती स्पेसिफिकली. त्याला एक चेन असते आणि त्यालाही लॉक असतं. बाहेर बसण्यासाठी 2 आराम चेअर होत्या. आणि जो व्ह्यू होतो समोर पूर्ण हिरवगार आणि झाडं लावलेली होती. तर मस्त ओव्हरऑल प्रिमायसेस होतं, आम्हाला खूप आवडलं. डॅडीकडे बघ. शर्विल हळू. उडू नको, इकडे ओलं होईल. डॅडीकडे बघ. वरती नको उडव, माझे कपडे नाही ओले कर, बाहेर येणार. शर्विलचं बाथटबमध्ये खेळून झाल्यानंतर आम्ही थोडा वेळ रेस्ट केला आणि नंतर मी बीचवर आलो. संध्याकाळची वेळ झाली होती, तर खूप मस्त होतं. संध्याकाळच्या वेळेला जे वातावरण होतं बीचवर ते खूप छान होतं. बीचच्या जवळचे जे शॉप्स असतात तिथून शर्विलला काही ना काहीतरी खेळणी हवीच असतात. आम्ही गोव्यालाही गेलो होतो, तिथे तो बीचला लागून जे शॉप्स होते तिथे त्यांनी खूप सारे टॉईज घेतले होते. आणि ठीक आहे, लहान मुले, आपणही लहान होतो तेव्हा असे आपले हट्ट होतेच, तर तो घेतोच. तेव्हा त्याला एखादा टॉय आवडतं तर बीचला तिच्या शॉप्समध्ये, तर ते नक्की तिकडे तो घेतो. सगळं हॅम्बरने, हे सगळ्याच्याने, कातलीने सगळं जॉईन करायचं. ओके, चला पुढे चल.
हे सगळं बघून ॲक्च्युली आम्हाला लहानपणीचे दिवस आठवले. कैरी, पेरू, चिंच, हे शेंगा वगैरे आम्ही लहानपणी खायचो. ॲक्च्युली आमच्या शाळेच्या बाहेर मिळायचे तर आम्ही खायचो. आणि बीचजवळ तुम्हाला सुके मच्छी अवेलेबल होतं. तुम्हाला कोणाला सुके बोंबील हवे असतील, कोणाला अजून काही सुके प्रॉन्स हवे असतील तेही अवेलेबल होते. घे, थँक्यू बोल. काय घेतलंस का? करवंद आणि हे पेरू. हा काय बोल, नकोय मला. चला. थँक्यू. ही आहे प्रॉन्स बिर्याणी. काय म्हणते सोनं? सर्विससाठी आधी मागवून घेतली प्रॉन्स बिर्याणी, जी लेस स्पायसी. आणि तो दुपारी झोपला नाही. कारमध्ये येताना थोडा वेळ झोपला, तो तेवढाच झोपला. तर आता त्याला झोप पण आली आहे, भूक पण आली आहे. आणि बीचवर पण खेळलाय, तिकडे उड्या मारल्या आहेत, विचारू नका कंडिशन. आणि आम्हाला इथे छान बसायचंय, पण त्याला आता म्हणतोय भूक पण आली, झोप पण आली. सो पटकन त्याला भरवते, झोपवते, मग आम्ही रात्री थोडा आमचा वेळ घेणार आहे. शेरविलचं टेबल युनिक आहे, डायनिंग टेबल. बेंचवर बसलाय तो. आणि शेरविलची प्रॉन्स बिर्याणी. एन्जॉय. शेरविलचं जेवण झाल्यानंतर सोनल त्याला झोपायला घेऊन गेली होती. ॲक्च्युली तो खूप थकलाही होता, कारण सकाळी ट्रॅव्हलिंग केलं होतं, नंतर पाण्यातही खूप खेळला. तर ओव्हरऑल खूप मस्ती केली त्यांनी आणि आम्ही खूप एन्जॉय केला आजचा दिवस. जेवण खूप छान आहे इकडचं आणि फ्रेश फिश तुम्हाला अवेलेबल होतात. आणि बाकीचंही ओव्हरऑल त्यांचं बाकीचं जे व्हेज जेवण आहे ते पण खूप छान आहे आणि मस्त आहे. नाही अच्छा तुम्ही त्याला म्हटलं की मी गरम करून देते. नाही चांगले. तुम्ही ओनर आहे का? ग्रेट ग्रेट. And so nice of you that being an owner you're preparing the food and it's so tasty. It's my pleasure. Seriously it is good. मला वाईफ पण तेच म्हणाली खूप छान बिर्याणी म्हणून. ते छान होतं. टाका प्लीज. नक्की नक्की. ह्या प्रॉपर्टीच्या ओनर होत्या आणि त्याच सर्व बघत होत्या. इनफॅक्ट जेवणही तेच बनवतात. इतकं टेस्टी जेवण जे आम्ही जेवलो होतं त्यांनीच बनवलं होतं. आजचा पार्ट आपण इथेच एंड करू आणि भेटूया आपण नेक्स्ट पार्टमध्ये. आणि आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर चॅनलला नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बी हॅप्पी, कीप स्माइलिंग. बाय.